नीलम गोऱ्हे यांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। नीलम गोऱ्हे यांच्या पुण्यातील घराच्या बाहेर ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं दिसून येते। उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जातोय। याचे पडसाद आता पुण्यात देखील आपल्याला दिसून येत आहेत। मिकी घई आपल्याला या संदर्भातले अपडेट देईल। मिकी, अमोल, जर आपण बघितलं तर पुण्यातील जे नीलम गोऱ्हे यांचं निवासस्थान आहे त्याच्या अगदी जवळ हे सगळे ठाकरे गटाचे शिवसैनिक महिला या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। हातामध्ये पोस्टर घेऊन आलेले आहेत आणि जोरदार या ठिकाणी घोषणाबाजी देखील दिली जाते आणि अशा पद्धतीने आपण बघतोय आणि जोरदार आंदोलन घोषणाबाजी देत आहेत। हातात टायर देखील घेऊन आलेत। ताई, काय म्हणणं आहे? आपण बघतोय तुम्ही नीलमताईंच्या घराच्या बाहेर आलेत, जोरदार घोषणाबाजी देत आहे, काय? नक्कीच आज दुपारी एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये त्यांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आणि त्यांच्यावरती गंभीर आरोप केला की माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पद देताना प्रत्येक वेळी एक मर्सिडीज आम्ही भेट दिलेली आहे। तर नीलम गोऱ्हे यांना आमचा प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत किती आतापर्यंत तुम्ही मर्सिडीज दिल्या? त्यांनी आतापर्यंत मर्सिडीज किती दिल्या? त्याच्या पावत्या त्यांनी टायरवाले काकू कुणाला म्हणताय तुम्ही? टायरवाले काकू आम्ही नीलमताईंना बोलत आहोत, कारण त्यांनी आज मर्सिडीज भेट देण्याची गोष्ट केली। ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा। ज्या नीलम गोऱ्हे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांडव घालायला सांगतात, सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात, त्यांना खर्चात घालतात, प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते। याबाबत नीलमताई बोलतील का? स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा नीलमताईंनी बोललं पाहिजे। मुळात इथे हा प्रश्न आहे की तुम्ही जर एवढ्या मर्सिडीज दिलेल्या आहेत, ही कार कुठली कार आहे? ही मर्सिडीज कार आहे, ही खास त्यांच्यासाठी आणलेली आम्ही त्यांना दाखवायला की असल्या मर्सिडीज कार उद्धव साहेबांना त्याची लालसा नाहीये। मोठमोठे नेते कार्यकर्ते त्यांनी घडवले, हे विसरू नका। आता तुम्ही पोलीस इथं आलेले, तुम्हाला रोखण्यासाठी तुम्ही घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न करताय? नक्कीच आम्ही त्यांच्या घरी पोहोचणार आहोत आणि त्यांना दाखवणार आहोत की शिवसेनेची ताकद काय, आणि त्यांनी बिना पोलीस बंदोबस्ताचं पुण्यात यावं आणि शिवसेना महिला आघाडीला तोंड द्यावं असं आम्ही सांगतो। बरं, तुम्ही इथं अजून महिला आहेत जोरदार घोषणाबाजी देत, त्यांचा हा जो फोटो आहे त्याच्यावर हा जोड्यानी मारतायत। आज आमच्या साहेबांना जोड्यानी मारतायत, काय म्हणजे? आम्ही त्यांना जोड्यानी मारतोय कारण जोड्यानी मारण्याच्याच लायकीच्या त्या आहेत। उद्धव साहेबांबद्दल बोलण्याची त्यांची ताकदच कशी होते? माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मोठं केलं, हे त्या विसरल्या का? खाल्ल्या अण्णाला त्यांनी जागायला हवं होतं, निदान बोलताना विचार करायला हवा होता। एवढा गंभीर आरोप त्या करता आहेत, याचा जरा तरी विचार करायला हवा होता। मग एवढ्या मर्सिडीज त्यांनी दिलेल्या आहेत तर तेवढ्या मर्सिडीजच्या पावत्या त्यांनी दाखवाव्यात आणि ईडीची चौकशी या निमित्त त्यांना लावली गेली पाहिजे की एवढा पैसा नीलमताईंकडे आला कुठून, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे। सातत्याने आरोप करतायत शिवसैनिक जे गेलेले आहेत, कारण त्यांना आता पुढच्या पदाची लालसा आहे। आता त्या सभापती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत, उपसभापती आहेत, त्यांना अजून मोठ्या पदाची लालसा आहे। त्यामुळे आता काहीतरी बेछूट आरोप करायचं, सगळ्या मीडियाचं आणि शिंदे गटातल्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं, जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी मिळेल। कारण उद्धव साहेबांवरती टीका केल्यानंतर ती टीका संपूर्ण जगामध्ये गाजते, हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी केलेली ही गोष्ट। आता काय करणार आहात तुम्ही पुढे? काय पुढे? आम्ही नीलमताईंच्या घराच्या बाहेर आता आंदोलन करत आहोत। नीलमताई येण्याची आम्ही इथे वाट बघत आहोत आणि त्या आल्यानंतर त्यांच्या समोर आम्ही आमचा रोष व्यक्त करणार आहोत। आता आम्ही नीलमताईंच्या घराकडे इथनं चाललेलो आहोत, तर आता नीलमताईंना कळेल की शिवसेना महिला आघाडी काय आहे ते। आणि त्यांना रोखण्यासाठी पण मात्र हे सगळे जे महिला आहेत ते त्यांच्या घराच्या दिशेने निघालेले आहेत। नीलमताईंचं घर अगदी काही अंतरावर आहे आणि त्यांना रोखण्यासाठी या ठिकाणी आपण बघतोय सगळेजण पोहोचलेले आहेत। महिला जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते। नीलमताईंच्या घराच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय की हे सगळे जे महिला आहेत हातामध्ये पोस्टर घेऊन जोरदार आणि आपण बघतोय पोलीस या ठिकाणी थांबवत आहेत, रोखतायत। आतमध्ये हातामध्ये मर्सिडीज गाडी घेऊन आलेले आहेत आणि काही महिला इथं पुढे आलेले आहेत आणि आपण बघतोय ताई
काय करायचंय तुम्हाला आतमध्ये म्हणजे आमची एवढीच इच्छा आहे की ताईंनी आता त्यांचं वक्तव्य मागं घ्यावं. ताईंनी जे काही वक्तव्य केलंय ते अत्यंत चुकीचं आहे. ज्या बाळासाहेबांनी ज्या उद्धव साहेबांनी त्यांना इथपर्यंत पोहोचवलंय त्यांच्याबद्दल तुम्ही असं वक्तव्य करताय. आमचं नीलम गोरेंचं हे निवासस्थान आहे. आपण बघितलं हे सिल्वर रॉक्स म्हणून जे निवासस्थान आहे ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त बाहेर तैनात आहे. आतमध्ये जाण्याचा प्रयत्न या महिलांचा या ठिकाणी होतोय. आणखीन काही आहेत तिथं पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतलेलं आहेत. काही इथं आपण बघतोय त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात. काही महिलांना पोलीस का 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 तुम्हाला ते आम्हाला दडपू शकत नाही, आमचा आवाज दाबू शकत नाही. एक लक्षात घ्या, आम्ही इथं नीलम ताईंना सांगायला आलो आहोत की तुम्ही उद्धव साहेबांवरती काहीही बोलाल तर ते ऐकून घेतलं जाणार नाही. काय पोलीस काय करतात तुम्हाला? तुम्ही काय करायला आलते? कारण आम्ही नीलम गोरेंच्या घरावर गेलो म्हणून तुम्ही आम्हाला पकडताय. हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग काय ताई तुम्हाला काय करायचंय तिथं जाऊन? पोलिसांना नीलम गोरे यांनी माफी मागावी आणि जेवढ्या त्यांनी मर्सिडीज दिल्यात ना उद्धव साहेबांना त्याच्या पावत्या ह्या पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेऊन दाखवाव्यात. पोलीस आम्हाला दडपणारच आहे कारण हे सरकार आहे, हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे. हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करतंय. या सरकारला न्याय द्यायचा नाहीये, फक्त अन्याय करायचा आहे. ही खास आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आणली. आता ते ज्या म्हणतात ना मर्सिडीज, पण आज ते ज्या गाडीमध्ये फिरतायत ते पण आमच्या गटनेत्यांनी त्यांना गिफ्ट दिलेली गाडी आहे. ते स्वतःच्या खर्चाने फिरत नाहीत. आता दिल्लीत आहेत ताई, ते दिल्लीत आहेत, ते इथं नाही आहेत. ते दिल्लीत आहेत. आम्ही पंक्चर केलेला आहे. ज्या मर्सिडीजच्या गोष्टी त्या करतायत ना आणि ज्या गाड्यांमधनं त्या फिरतायत ना त्या गाड्या शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत. हे त्यांचा वाढदिवस असू द्या, काही असू द्या. तुम्ही इतर आरोपी केले त्यांना. एका आमच्या कार्यकर्त्याला गटनेता करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली आणि ती हो त्यांना त्यांचा वाढदिवस असला ना मांडव एकाने द्यायचा, लाइटिंग एकाने द्यायची, खाना पिणं एकाने द्यायचं. ज्या बाईची लायकी नाही ती तुम्ही आरोप करताय, जे आरोप ते खरं त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. पैसे गोळा करतात, दुसऱ्यांना सांगतात की आमचा इव्हेंट करा. त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मर्सिडीज द्यावी लागते. हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांवरती केलाय. त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीस घालतात, कार्यकर्त्यांकडनं सगळी कामं करून घेतात, त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात. शिवसेनेचे कार्यकर्ता अतिशय कष्टाळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो नीलमताईंचा शब्द पाळायचा. कारण नीलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या, परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली. फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या. मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला, पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही खपवून घेणार नाही. अजून एक आरोप इशारा देतो. आज पुणे शहरामध्ये महिला आघाडीमध्ये म्हशीचं करायचं काय, म्हशीचं करायचं पोलीस आता तुम्हाला इथून घेऊन चालले, पुढे थांबवतायत, ते घरी नाही. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि मी नीलमताईंच्या घरात पोहोचण्याचा प्रयत्न. काय करायचं? घरात पोहोचून ते नाहीयेत घरी. नसल्यावर काय झालं त्यांना कळलं पाहिजे की शिवसैनिक घाबरत नाही कुणाला. शिवसैनिक त्यांनी जे वक्तव्य केलंय त्यांनी मागावी. त्या पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न 100% याच्यानंतरही करणार. कारण त्यांच्याकडे तेवढा एकच मार्ग आहे आम्हाला गप्प करण्याचा. परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही धमक्यांना, त्यांच्या कुठल्याही या कृत्यांना आम्ही घाबरत नाही. कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे. आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. आम्ही वाट बघतोय त्या जेव्हा येतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारणार, त्यांना दाखवणार ही घ्या मर्सिडीज तुम्हाला. प्रश्नच नाहीये. कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सिडीज एक आम्हाला द्यावी लागते. मग तुम्ही त्या पावत्या सादर करा. आता काय करणार आहात तुम्ही? म्हणजे पोलीस पुढे जाणारच काय? आम्ही तेव्हा मर्सिडीज देत होते तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं का? ह्या मर्सिडीजच्या ऐवजी मध्ये तुम्ही किती काळ धन कमावलं असेल ह्याचा हिशोब द्या. त्यांच्या मागे मर्सिडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतला म्हणताय, त्या मर्सिडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल
याची चौकशी ईडीने लावली पाहिजे, याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे. जे ईडी सीडी आमच्या तुम्ही बरेच आरोप निलमताईवर सुद्धा केलेत, बरेच आरोप निलमताई म्हणजे एक आरोप असा आहे, ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं, कुणी साहेबांची भेट घ्यायची, बॅरिकेड कुणासाठी लावायचं, पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे, कुणाचे नाही घ्यायचे, साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं, कुणाला नाही पोहोचू द्यायचं, इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होतं तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमवलं असणार आहे. साडी घेतल्याशिवाय नीलम गोरे आम्हाला भेटीची वेळ देत नसायच्या. साडी घेतल्याशिवाय आम्हाला भेटीची वेळ देत नसायच्या. आणि कुणाला साडी दिली तुम्ही, कुणाला? नीलम गोरेंना साडी गिफ्ट करावी लागायची. कुठली साडी आणि कितीची? पैठणी लागायची. भारी भारीच्या साड्या त्यांना लागायच्या. ते साहेबांना भेट गिफ्ट द्यायचे, मग त्याच्याऐवजी कार्यकर्त्यांकडनं ते किती गिफ्ट घ्यायचे. कार्यकर्त्यांवर आरोप. अच्छा, मॅचिंग त्याच्यावर दागिने, हिऱ्याचे दागिने, गळ्यातलं, हातातलं, इव्हन त्यांची पर्स सुद्धा ती मॅचिंगच असायची. बरेच आरोप या ठिकाणी होत आहेत या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांकडून. नीलम गोरे, तुम्ही दिली का ताई? तुम्ही दिली का साडी घेतली? तुम्ही साडी दिली का? तुम्हाला अजून साक्षीदार आम्ही दिलेली आहे. आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि तुम्हाला अजून पुरावे असतील तर आमच्या तुम्ही कुठली साडी त्यांना गिफ्ट दिली ते तरी सांगा. साडी दिली. कुठली साडी, तुम्ही कुठल्या रंगाची आणि प्युअर सिल्कची बघी साडी दिली आम्ही त्यांना. कुठली कितीची? कमी 13 ते 14 हजाराची साडी होती. कोणाला दिली? नीलम गोरेंना बघितलं का? घातलेली आम्ही दिलेली आहे. तिच्या ऐकी का देण्याची? आता हे सगळे महिला इथं बघितलं तर अशा पद्धतीने घराच्या समोर आंदोलन करतायत. पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. त्यांना रोखण्यासाठी महिला देखील इथं पोलीस कर्मचारी पोहोचलेले आहेत. त्यांना रोखण्यासाठी आपण बघतोय पोलीस त्यांना पुढे जाऊ देत नाहीत. मात्र जोरदार घोषणाबाजी या सगळ्या महिलांकडून इथं सुरू आहे. पोलिसांचा बंदोबस्त आणखीन या ठिकाणी मागवला जात आहे, कारण नीलम गोरेंच्या घरात घुसण्याचा प्रयत्न या महिलांकडून होतोय. ताई, तू आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी तुला बाहेर काढलं तिथून. आता नीलमताईंचं शस्त्र म्हणजे पोलीस प्रशासन आहे. आणि जे आता आपल्याकडे शासन आहे त्यांचं सुद्धा शस्त्र काय आहे तर ते सीबीआय पोलीस प्रशासन आहे. त्यांचा ते पुरेपूर फायदा करून घेत आहेत. आज आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी साहेबांची माफी मागावी. ज्या माणसांनी, ज्या पक्षांनी तुम्हाला एवढं मोठं केलं त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? आणि लाज नसेल वाटत तर तसं सुद्धा आम्हाला सांगा, कारण बिनलाजी लोकांकडे जाणं हे आम्हाला उद्धव साहेबांचे संस्कार नाहीये. आणि आमची फक्त आत्ताही एकच इच्छा आहे की त्यांनी साहेबांची माफी मागावी. आम्ही जाण्याचा प्रयत्न केला, पोलीस वारंवार अडवत होते. ते माफी मागतील? माफी मागितलीच पाहिजे, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आहोत. ताई, आता काय पोलीस जाऊ देत नाही? जेवढं देऊ ना तेवढं कमीच होतं, कारण त्या बाईची हाव कधीच संपली नाही. एखादी लहान कार्यकर्ती असेल तर ती कुठून हे सगळं भागवणार? आणि एखादी महिला जर ती गरीब असेल पण तिच्यामध्ये नेतृत्व गुण असतील, तिला तिकीट हवं असेल तर तिला या सगळ्या गोष्टी दिल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. आणि बायका अक्षरशः या गोष्टीमुळे कर्जबाजारी झालेल्या आहेत. कार्यकर्ते कर्जबाजारी झालेले आहेत. कुणाकडनं गाड्या घेतील, कुणाकडनं दागिने घेतील, कुणाकडनं ट्रिपा घेतील. अशा पद्धतीने नीलमताईंनी स्वतःची भरपूर माया जमवलेली आहे. तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरती ज्या पद्धतीने हल्ला करता आहात, ज्या पद्धतीने तुम्ही खोटे आरोप करत आहात, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुद्धा लागू होतात. आम्ही त्यांना साडी दिलेली आहे वाढदिवसाच्या वेळेस, त्या विसरलेल्या आहेत. 5,000 रुपये साडीची किंमत होती. आता पोलीस तुम्हाला इथंच थांबवतायत, रोखतायत, काय करणार आहात पुढे तुम्ही? म्हणजे पोलीस तुम्हाला डिटेन करतायत, पोलीस चौकीत नेणार आहे तुम्हाला? आता ह्यांचं दडपशाहीचंच राजकारण आहे. हे राज्य सरकार आहे ना, फक्त राज्य सरकार आहे, हे अतिशय निष्क्रिय राज्य सरकार आहे. यांना न्याय देण्याचं माहिती नाही, फक्त जनतेवरती अन्याय करणं आणि सामान्य माणसाचा आवाज दाबणं, हे एवढं एकच काम हे राज्य सरकार करतं. आणि या राज्य सरकारमधल्या एक आहेत नीलम गोरे. बरोबर आहे. तुम्ही जो आरोप केलेला आहे साडीचा, तो नेमका मुद्दा काय आहे आणि कशा प्रकारे त्यांना साडी द्यावी लागत होती तर पुन्हा सांगा. त्यांना वेगवेगळ्या गिफ्ट्स लागायच्या. महिला भेटायला येताना त्यांची कायम अपेक्षा असायची की त्यांनी काही ना काहीतरी आणलं पाहिजे. मग ते दागिन्याच्या स्वरूपात असेल, साडीच्या स्वरूपात असेल. जसं त्या उद्धव साहेबांवरती आरोप करतात तर आम्ही सुद्धा त्यांचे कार्यकर्ते आहेत.
आम्ही या सगळ्यात गेलो तर आम्ही बोलणारच ना. जसे तुमच्या तुम्ही कुठली साडी दिली, कितीची दिली? आम्ही त्यांना 5,000ची साडी दिलेली होती. आता तुम्ही नीलमताईंना विचारा नेमक्या तुमच्याकडे साड्या किती आहेत. एक अख्खं शोरूम काढतील. काही नाही, सहज त्यांची भेट हवी असेल नुसतं भेटण्यासाठी का आता आम्हाला उद्धव साहेबांना भेटायचं आहे. ताई तुम्ही मीटिंग करून द्या. आम्ही संपूर्ण महिला आघाडीच्या वतीने दिलेली आहे. ते तुम्ही नीलमताईंना विचारा, त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे. ताई सांगतायत पैठणी दिलेली आहे. ताई सांगतायत पाठीमागे. नाही आता ते काम खूप वेळ आमच्या महिला आघाडीतलं तेव्हातलं अंतर्गत होतं ते आता आम्ही तुम्हाला इथे सांगू शकत नाही, कारण ही गोष्ट जुनी आहे, ही मागे घडून गेलेली आहे. त्यामुळे आम्ही ती गोष्ट आता तुमच्या समोर बोलू शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.